असा विचार चुकूनही मनात आणू नकोस कस्तुरी। कमालीची पापी आणि अपशकुनी बाई आहे। हिची सावली जरी घरावर तुझ्या पडली ना तर घर गमावून बसावं लागेल तुला। तसं काहीही होणार नाही, कारण आमच्या घरातली माणसं ना ही माणसं आहेत, तिथे एकही कामिनी देवी नाही। कस्तुरी आजपर्यंत गप्प होते पण आता शांत नाही बसणार। स्वतःच्या सुनेला ही अशी वागणूक देताना तुम्हाला लाज नाही वाटत? जे ज्याच्या वाट्याचं असतं ना ते त्याला मिळतं, आणि माझ्या सुनेशी मी कसं वागावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे। तू त्यात तोंड घालायची गरज नाही। चिन्मयी फक्त तुमची सून नाहीये, माझी मैत्रीण सुद्धा आहे, आणि तिला त्रास होताना मी बघू शकत नाही। मी तिला इथून घेऊन जाईनच, आणि तुम्हाला तुमच्या वागण्याची किंमतही मोजावी लागेल। धमकी देतेस तुम्हाला? धमकी नाही, सावधान करते। जाऊ दे ना कस्तुरी, कशाला उगीच वाद वाढवतेस? तू एक शब्द बोलू नकोस। तूच बोलवलंस ना हिला, आणि माझ्या विरुद्ध सगळं सांगून तिचे कान धरलेस। मला घेऊन जा म्हणून तिला गळ घातलीस, आणि आता साळसूत तळाचा आव आणतेस। हे बघ, मी तुला स्पष्टपणे सांगते, हे घर सोडून तू कुठेही जाणार नाहीयेस। उद्या बाहेर जाऊन गुण उधळलेस तर? आई, चिन्मयी काळजी नको करू, मी आज संध्याकाळी पुन्हा इथे येईन आणि तुला माझ्या घरी घेऊन जाईन। आणि ज्या कोणामध्ये हिम्मत असेल त्यांनी थांबून दाखवावं।
घरातून महाराज जाणार तरी कुठे? दादा मामांकडे जाणं तर शक्यच नाही. अभय मामाचा अजूनही त्यांच्यावर राग आहे. मला ते काही माहित नाही, पण नीरज दादा, महाराज इथून कुठे जाणार याचा विचार तरी आपण कशाला करतोय? ते कुठेही गेले तरी आपल्याला नाहीच आवडणार ना. खरंय, पण अक्षू आई बाबा तरी कसे तयार होतील या गोष्टीला? त्यांचंही आपल्या इतकंच महाराजांवर प्रेम आहे. हो रे, पण आई म्हणत होती की महाराजांच्या मनात जे असेल ना तेच होईल. महाराजांना जर आपल्या घरात राहायचं नसेल तर त्यांना आपण तरी कसं थांबवणार? नाही नाही, असं कसं? महाराजांना थांबावंच लागेल. आपण आईला जाऊन तसं सांगूया. काय झालंय? कसला विचार करतोयस? रावसाहेबांचा. मी दुसरं लग्न करतोय हे ऐकून ते खचून गेलेत बिचारे. त्यांचा फोन आला होता? नाही, पण काल फोनवर माझ्याशी ज्या पद्धतीने ते बोलत होते ना, मी आणि प्रणयाने एकत्र यावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले का? प्रयत्न तर सगळ्यांनीच केलेत, पण कुणाच्याच हाताला यश येत नाही. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलाचं दुसरं लग्न लावताय, हो ना प्रणया? मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. तुम्ही तुमच्या मुलाचे 10 लग्न लावा ना, मला काही फरक पडत नाही. मी इथे फक्त ध्रुवच्या काही वस्तू परत करण्यासाठी आले. तू पाठवलेले ग्रीटिंग्स आणि पत्र आहेत. हे बघ ध्रुव, गेल्या काही वर्षात कितीही कडू आठवणी असल्या ना तरी या गोड आठवणी जपून ठेवण्याचा विचार होता माझा, पण तू त्या लायकीचाच नाहीयेस. प्रणया, ध्रुव, कधी काळी तू माझ्यावर प्रेम केलं होतंस या भ्रमात होते मी. पण माणूस जसा रोज कपडे बदलतो ना तसं एक नातं उतरवून दुसरं नातं उभारताना पाहिलंय मी तुला. प्रणया पुरे. प्लीज, यापुढे मी ठरवून सुद्धा तुझ्यात गुंतू शकत नाहीये ध्रुव. ध्रुव, सरिता वहिनींनी सुचवलेल्या उपायांचे काही भलतेच परिणाम समोर येणार नाहीत ना रे? नाही, हे बघ, आता आपण ठरवलंय ना की आपण सरिता वहिनींवरती विश्वास ठेवायचा. मग आपण आपल्या विश्वासावरती ठाम राहूया. बुडलो तरी आणि तरलो तरीही. अंकुश, असं लहान मुलासारखं काय करतोयस तू? हे बघ, लहान मुलांनी जर का असं केलं तर मी समजू शकते, पण तू सुद्धा. अरे पण जर का वहिनीने विचारलं की अंकुश कुठे गेलाय तर मी काय सांगू? बरं, तुला योग्य वाटते ना? मग माझी काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. हे बघा, मामी आत्ता येईल. तुम्ही दोघांनी तिच्यासमोर अजिबात रडायचं नाहीये, नाहीतर मामीला असं वाटेल की ती जे काही करते ते चुकीचं करते. कळलं? शांत राहता. दीपिका, दीपिका. वहिनी, वहिनी, दादा नाही आला? अगं नाही, दादा पनवेललाच आहेत अजून. म्हणजे खरं तर मी त्यांना सांगितलं नाहीये हे. आज सकाळी फोन आला तेव्हा अगदी तोंडावर आलं होतं माझ्या की सांगावं, पण म्हटलं ते घरी येतील तेव्हा समोर महाराजांची गादी बघतील आणि मग बरं वाटेल त्यांना, म्हणून मुद्दामच सांगितलं नाही. दीपिका, माझ्या आयुष्यात पहिल्यांदी सर्वस्वी एकटीने निर्णय घेतलाय मी हा. त्याचे परिणाम काय होतील मला खरंच नाही कळत. बहिणी,
ज्याने निर्णय घ्यायची ताकद दिली ना तेच परिणामांची काळजीही वाहतील. दीपिका ताई, मुलांना सहन होईल ना महाराजांचं जाणं? कस्तुरी, आयुष्यामध्ये असे परीक्षेचे क्षण येतच असतात. त्यांची ही रंगीत तालीम आहे असं आपण समजूया. नीरद, अक्षता, अक्षता, नीरद, अरे खूप मनाला लावून घेतलंय ग मुलांनी. चालायचंच ग वहिनी, शेवटी मुलंच आहेत ती. त्यांचं गुंतणंही टोकाचं असतं आणि बदललेल्या वातावरणामध्ये ते रुळतातही लवकर. आणि मोठ्यांचं काय? त्यांनाही होईल हळूहळू सवय. मधल्या काळात तुम्ही नाही का काही दिवस महाराजांच्यापासून लांब राहिला होतात. मनात राग असताना लांब राहणं वेगळं आणि मनात प्रेम असून लांब राहणं वेगळं ना दीपिका. अंकुश कुठं? अगं, अंकुशनं काही कामानिमित्त जरा बाहेर गेलाय. नक्की? की महाराज या घरातनं बाहेर पडतात ते बघवणार नाही म्हणून मी खूप अन्याय करते का ग तुमच्यावर? नाही ग वहिनी, वहिनी आपण काहीच करत नसतो. जे काय करत असतात ना, करून घेत असतात ते महाराजच. कसं आहे ना, आपण किती म्हटलं ना की देव सगळीकडे आहे तरी आपण मूर्तीपूजेतच अडकतो. कारण काही झालं तरी आपण सामान्य माणसं आहोत. मी सुद्धा मनाला लाग समजावते की महाराजांच्या फ्रेम्स जरी इथून निघून गेल्या तरी महाराज इथेच आहेत. पण तरीही मनाला हुरहुरी लागून राहतेच. बरं मला सांगा, तुम्ही काय घेणार? काहीच नको. महाराजांना लवकरात लवकर घरी घेऊन जायचंय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दीपिका, अंकुश, या बाळानो या. मी तुमच्याकडे काही मागायला नाही आली आहे. तुम्ही आम्हाला जे काही दिले त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. मला मात्र एक गोष्ट मागायची आहे. तुमचं हे अस्तित्व कायम आमच्या घरात राहू दे.
अंकुश, मी कधीही घरामध्ये 4 भिंतींमध्ये नसतो. जो असतो तो मी तुमच्या मनामध्ये असतो. कारण मी सर्वांचा आहे आणि तरीही कोणाचाही नाही. त्यामुळे मला एका जागी अडकून पडणं कधीही जमत नाही. पण तुम्ही मनापासून साथ घातल्यानंतर आलो की नाही, असाच येत राहील. जसं जमलं, जितकं जमलं केलं. आमच्यातून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. आणि जी सेवा केली ती गोड मानून घ्या. वहिनी, महाराजांना तू दादाकडे घेऊन चाललेस, त्यांच्या हक्काच्या घरी घेऊन चाललेस. वहिनी, खरं तर मी बोलणं चुकीचं आहे, पण राहवत नाही म्हणून बोलतीये. पुन्हा कधी त्यांना असं रस्त्याच्या कडेवरून आमच्या घरी घेऊन यायची वेळ नको येऊ दिवस. आणि जर का त्याची वेळ येणार असेल तर ते कायमचे तुमच्या घरी राहिलेले आम्हाला जास्त आवडते. दीपिका, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत महाराज त्या घरातून कुठेही जाणार नाहीत. त्यांनी प्रचिती दिली आहे मला त्यांच्या असण्याची. त्या दिव्य प्रकाशाच्या रूपात दर्शन दिलंय मला. आता जर त्यांचं अस्तित्व मी नाकारलं तर माझ्यासारखी दुर्दैवी मीच. निघू. नीरज, अक्षता, महाराजांचा निरोप नाही घेणार तुम्ही? महाराज तुमच्या घरी असले काय आणि आमच्या घरी असले काय सारखंच की नाही? दोन्ही घरं आपलीच आहेत ना. आणि तुम्ही येत जा कधी कधी महाराजांना भेटायला. स्वानंदी समीरा यायच्या ना, त्यानिमित्ताने तुमचं येणं पण वाढेल आमच्याकडे, प्रेमही वाढेल आपलं. म्हणून महाराजांनी ही रचना केली की नाही? सरिता, मुली ये, पुढे ये. तुला काय हवं? सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. स्वतःसाठी काहीही मागणार नाहीस मुली? माझ्या घराला मिळालं म्हणजे मला मिळालंच की. पाहिलं तर रघुनाथराव, ही लक्ष्मी, हिला फक्त दोन्ही हाताने देणं जमतं, घेणं कधीही जमलेलं नाही, जमणार नाही. पोरी, असाच संस्कार आणि श्रद्धा आयुष्यभर जप, तुझं कधीही वाईट होणार नाही. तथास्तु. कस्तुरी, बाकीचे देव सुद्धा घेतेस ना?